आता तर सर जे स्कूल ऑफ आर्टचे एक्झाम्स संपले आणि खरं सांगायचं तर मुंबईमध्ये थांबण्यात काही मिनिंग नव्हता. 30 तारखेला एक फेमस आर्टिस्ट वासुदेव कामत सर यांचे एक पोर्ट्रेट डेमॉन्स्ट्रेशन ठाणे येथे अटेंड केले आणि त्यानंतर थेट निघालो. ट्रेनमधून बाहेर पाहिलं आणि दिसलं चंबलचं बिहड, जिथे कधी काळी डाकू राहत होते. आणि शेवटी पोहोचलो आग्रा. स्टेशन बाहेर पडलात की ऑटोवाले लिटरली तुमच्यावर तुटून पडतात आणि मग तो मोमेंट आला, ताजमहल. गेट मधून आत गेल्यावर पहिली झलक, बस काही सेकंडसाठी सगळं थांबतं. पण इतकी गरमी होती की रोमॅन्स नाही, सर्व्हायव्हल सुरू झाला. खरंच इतकी गरमी की ताजमहल पण ब्लर दिसायला लागला. आणि एक गोष्ट, बाहेर लोक सांगतात शू कव्हर घ्या, कंपल्सरी आहे, पण आत गेल्यानंतर तेच शू कव्हर फ्री मध्ये मिळतं. गरमी आणि भूक त्यामुळे हालत खराब झाली, म्हणून पटकन फिरून परत स्टेशनला निघालो. आता पुढचा स्टॉप दिल्ली. आग्रा ते दिल्ली जास्त दूर नाही आणि रात्री 11-11:30 मी दिल्लीला पोहोचलो. हे आहे इंडिया गेट, पण त्यावेळेला जवळ जाऊ देत नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी गेलो रेड फोर्ट. इथे पण दिवाने आम, दिवाने खास सगळं बंद होतं, म्हणून दुरूनच पाहावं लागलं. दिवसभर दिल्लीत फिरलो, लोटस टेम्पल आणि शेवटी CP कॅनॉट प्लेसला गेलो. खूप सारं शॉपिंग केलं आणि अशा प्रकारे हा छोटासा अनप्लॅन्ड ट्रिप संपला. आणि अशाच रिअल स्टोरीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.